बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो की स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी कोणती पुस्तकं चांगली आहेत. 5वीचे विद्यार्थी पण विचारतात, 8वीचे पण विचारतात. त्याच्यावर असं काही सांगण्यासारखं म्हणजे हे नाहीये की कारण तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे जनरली त्या अभ्यासासाठी. एकतर तुमची शाळेची सगळी महत्त्वाची पुस्तकं इंग्लिश, मराठी आणि बुद्धिमत्ता गणितासाठी आणि त्यानंतरचा एक सरावासाठी चांगली जर पुस्तकं मी तुम्हाला सांगायला गेलो तर त्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला सर्वत्र मिळतंय, नवनीतचं पुस्तक. आणि याच्यामध्ये सेमी इंग्लिश साठी पण आहे, मराठीसाठी पण आहे आणि ते फुल इंग्लिश साठी पण देतात बुक्स. ओके, सो दोन्ही माध्यमांसाठी त्यांचे पुस्तकं आहेत. ओके, सो त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट इथं आहे की या पुस्तकांसोबत आम्ही एक्स्ट्रा काय वाचायचं, म्हणजे आम्हाला जर थोडं वाचायचंच आहे एखादं बाहेरचं पुस्तक तर काय करू शकतो आपण, किंवा कुठलं पुस्तक आपण घेतलं पाहिजे. तर घ्या असंच आपल्याला नाहीये, ते त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना वाटतं की हे पुरेपूर नाहीये, म्हणजे ज्यांना वाटतं ह्या डायजेस्ट मधून आम्हाला नाही जमत जेवढं काय यायला पाहिजे परीक्षेमध्ये ते, तर त्याच विद्यार्थ्यांनी हे फॉलो करा. बघा, प्रगती म्हणून एक ब्रँड आहे, ते असेच तुमचे इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स पेपर 1 आणि पेपर 2 चं पण एक हे देतात, गाईड देतात आणि त्या गाईडमध्ये ते सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये देतात. त्यानंतर हे आपलं नवनीतचं आहेच, याच्याशिवाय तर पर्याय नाही. बरेच विद्यार्थी काय सगळेच विद्यार्थी नवनीत मधूनच करतात. आता आम्ही पण जेव्हा याच्यामध्ये होतो 4थीमध्ये 5वीमध्ये किंवा आमच्या वेळेस 7वीला होती परीक्षा, त्यावेळेस आम्ही पण नवनीतचीच पुस्तकं वापरलेली आहेत. त्यानंतर मराठीमध्ये थोडं नॉलेज पाहिजे, मराठी वाचायचंय, मराठीची आवड आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक करू शकता. मराठी व्याकरण आहे बाळासाहेब शिंदे यांचं. त्यानंतर एक अजून पुस्तक आहे गणित आणि बुद्धिमत्ता. जर तुम्हाला चांगली करायची आहे, कोणतंही असो, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असो, नवोदय असो किंवा कोणत्याही परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षणाची पुस्तकं आहेत सचिन ढवळे सरांचं. तर हे परीक्षा आहे त्या लेवलची, मोठ्या लेवलपर्यंत लोक याला वापरतात, पण तुमचे प्रश्न काही साधे सोपे नसतात. त्यामुळे तुम्ही या पुस्तकांकडे जे आहे बघू शकता. इंग्रजी व्याकरणासाठी पण पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, बाळासाहेब शिंदे सरांचंच आहे. सो हे काही पुस्तकं आहेत जे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. बाकी तर तुम्हाला माहिती आहेच की आपल्याला काय वाचलं पाहिजे काय नाही, आणि आपण आपल्या चॅनलवरती त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करूनही घेतोय. त्यामुळे दॅट्स नॉट द बिग इश्यू की कोणतं पुस्तक वाचायचं हे तुम्हाला आतापर्यंत माहित नसेल, असं झालंच नसेल, कारण पुढील महिन्यात तुमची परीक्षा आहे तर यू आर रेडी फॉर दिस. ओके, तुम्हाला माहित आहे की आता काय केलं पाहिजे. सो एक्झॅक्टली जी पुस्तकं आहेत तीच वाचा. त्या नवीन पुस्तकांकडे जायचा सध्या हे नाही तुमच्याकडे चान्स. तर त्यामुळं सांगतोय, जे 5वीचे आहेत त्यांनी इन फ्युचर विचार करू शकता या पुस्तकांबद्दल, पण सध्या जे नवनीतचं तुमच्याकडे आहे त्यालाच चांगलं जर केलं तुम्ही तर तुमची जी परीक्षा आहे ती क्रॅक होऊ शकते. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.